24 डिसेंबरच्या डेडलाईन संदर्भामध्ये सरकारचे प्रतिनिधी आज जरांगेशी चर्चा करणार। सरकारचं आश्वासन आणि मनोज जरांगेंनी केलेल्या मागण्यांसंदर्भात शासनाचे प्रतिनिधी मध्यस्थी करणार। गाईच्या दुधाकरता दूध उत्पादकाला प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। तर ही योजना फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येईल, विखे पाटलांचं वक्तव्य। राज्यातलं 72% दूध खासगी संस्थांना जात असल्यानं बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार। त्यामुळे सर्वांना अनुदान द्या, राज्य सरकारच्या घोषणेनंतर किसान सभेची मागणी। झोपडपट्टी पुनर्वसनामधील घरं आता 10 ऐवजी 5 वर्षांमध्ये विकता येणार। मंत्री अतुल सावे यांची घोषणा। मुंबईकरांनो, नाल्यामध्ये कचरा टाकू नका, बीएमसी प्रशासनाकडून आवाहन। नाले सफाईसाठी पालिका लवकरच दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्याची शक्यता। रेल्वेच्या आवाहनाला 10 संस्थांचा सकारात्मक प्रतिसाद। जीपीओ, बीएसई, बीएआरसी, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, बजाज इलेक्ट्रिकल्स, आरबीआय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसह 10 संस्थांची कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्यास सुरुवात। राज्यामध्ये नवीन 14 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद। राज्यातील एकूण रुग्णसंख्या 45 वर, तर 4 रुग्णांना डिस्चार्ज। राज्यामध्ये ओमायक्रॉन JN1 या सब व्हेरियंटचा शिरकाव। सिंधुदुर्गमध्ये 41 वर्षीय व्यक्तीला JN1 ची लागण झाल्याची आरोग्य विभागाची माहिती। कोविडच्या नव्या व्हेरियंटला घाबरू नका, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन। नव्या व्हेरियंटच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणा सज्ज ठेवा, मंत्री मुश्रीफ यांच्या आरोग्य विभागाला सूचना। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुरू असलेली सुनावणी संपली। दोन्ही गटांकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे लक्ष। आदित्य ठाकरे यांच्या कृपेनं वरुण सरदेसाई यांनी टेंडरचा पाऊस पाडला। रोमिल छेडाला 57 कंत्राट दिली। मुख्यमंत्री शिंदे यांची ठाकरे कुटुंबावर टीका। जिथे टेंडर तिथे सरेंडर, माझं कुटुंब माझी जबाबदारी, जनतेनं फिरावी दारोदारी। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांची घणाघाती टीका। कोविड काळामध्ये खिचडी वाटपातही यांनी पैसे खाल्ले। गरिबांच्या तोंडचा घास पळून स्वतःचे खिसे भरले आणि टेंडरसाठी पर्शियन दरबाराचा पत्ता दिला, मुख्यमंत्री शिंदे यांचे आरोप। धारावी पुनर्विकास 19 वर्षांपासून रखडलेला आहे। टीडीआर विकल्याशिवाय प्रकल्प शक्य नाही। धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांची अतिशय महत्त्वाची माहिती। मुंबईतून एकही हिरा व्यापार बाहेर गेलेला नाही, उलट हिऱ्याची निर्यात वाढली। सुरत डायमंड बुर्सवरून फडणवीसांचं स्पष्टीकरण। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली, माजी मंत्री जयंत पाटील यांची सरकारवरती टीका। ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये आता 24,000 लोकांवर कारवाई। गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या 5 मध्येही नाही, त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षित राज्य, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। उद्धव ठाकरे सभागृहामध्ये बोलत नाहीत, पण माध्यमांशी बोलतात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंना टोला। अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरेंचं दर्शन घडलं, हे या अधिवेशनाचं भाग्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला। विदर्भावरच्या चर्चेला एकही प्रस्ताव विरोधकांनी दिला नाही। विरोधकांना विदर्भाचा विसर पडला, ही चिंताजनक। नाना पटोलेंच्या टीकेला फडणवीस यांचं उत्तर। मराठा आरक्षण प्रकरणामध्ये दाखल झालेल्या 548 खटल्यांपैकी 90% खटले परत घेतले। कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलताना देवेंद्र फडणवीस यांची माहिती। आमच्यात चांगलं अंडरस्टँडिंग आहे, शिंदे, फडणवीस आणि मी चर्चा करतो। जयंत पाटलांच्या टोल्याला अजित पवार यांचं उत्तर। सरकारनं विदर्भातील जनतेवरती अन्याय केला, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा आरोप। विधानसभेमध्ये विदर्भावरती चर्चा झाली असती तर विदर्भातील जनतेला न्याय मिळाला असता, जयंत पाटील यांचं वक्तव्य। मातोश्रीवर हल्लाबोल करण्यासाठी भाजपनं 40 आमदार फोडले। ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची टीका। मुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे आमदार आक्रमक।
बीडमध्ये झालेली जाळपोळीची घटना दुर्दैवी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. जाळपोळीच्या घटनेनंतर पोलीस हात बांधून का उभे होते? वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल. बियरचा कप वाढावा म्हणून मंत्री शंभूराज देसाई यांनी समिती नेमली. विजय वडेट्टीवार यांची मंत्री देसाई यांच्यावरती टीका. तर बियरचा कप वाढावा म्हणून समिती नेमली नाही, शंभूराज देसाई यांचं स्पष्टीकरण. मुंबईच्या एका पालकमंत्र्याकडून अवैध बांधकामाची विक्री सुरू. अंबादास दानवे यांचा मंगलप्रभात लोढा यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप. अंबादास दानवेंच्या आरोपानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा आक्रमक. आपण कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम करत नाही. जर आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा, लोढांचं आव्हान. आजपर्यंत एकही अवैध बांधकाम केलं असल्यास थेट कोऱ्या कागदावरती सही करून राजीनामा देतो, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून जाहीर. आमदार खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरतात, मात्र कुणीच राजीनामा देत नाही. विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री लोढा यांना लगावला टोमणा. भाजपच्या आमदार देवयानी फरांदेंकडून सुषमा अंधारेंचा गल्लीबोळामध्ये लढणाऱ्या नेत्या असा उल्लेख. तर तुम्ही गल्लीबोळातील माणसं कमी प्रतीची वाटतात का? अंधारेंचा देवयानी फरांदे यांना सवाल. मुख्यमंत्र्यांचं सभागृहामधलं भाषण पूर्णपणे राजकीय. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांवर टीका. ओबीसी नेत्यांकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, तो थांबणार आहे का? आमदार रोहित पवार यांचा भुजबळांना टोला. आरोग्य विभागातील CHO यांना इन्सेंटिव्ह मिळतो, ते पैसे तानाजी सावंत घेतात. रोहित पवार यांचा आरोप. मंत्री सावंत सरकारला भिकारी करायला निघाले, रोहित पवार यांची टीका. 25 डिसेंबरला नागपूरमध्ये मुक्ती दिन साजरा करणार. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची माहिती. तर कार्यक्रमाच्या दृष्टीनं एकमेकांवरती विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करणार, आंबेडकरांचं वक्तव्य. राज्यामध्ये जातीमध्ये संघर्ष लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. सरकारवरती लोकांचा कमी विश्वास, हा विश्वास जर तुटत गेला तर पुढे काय? आंबेडकरांचा सवाल. पिंपरी महानगरपालिकेनं पूर्वलक्षी प्रभावानं सुरू केलेल्या कचरा सेवा शुल्क वसुलीला अखेर राज्य सरकारकडून स्थगिती. मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईपर्यंत स्थगिती लागू. आतापर्यंत 3,75,317 मालमत्ता धारकांनी 47 कोटी 16 लाखांच्या शुल्काचा केला भरणा. रेमडेसिवीर प्रकरणामध्ये पुण्या पारेख यांची 7 तास चौकशी. पारेख ठाकरे गटाच्या नेत्याच्या निकटवर्ती असल्याची माहिती. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकर यांना हायकोर्टाचा अटकेपासून दिलासा कायम. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 22 जानेवारीपर्यंत तहकूब. पोलिसांकडून ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरूच. आज 6व्या दिवशी ही चौकशी होणार. तर वकिलांचा सल्ला घेऊन काही प्रश्नांची उत्तरं देणार, बडगुजर यांची माहिती. पैसा आणि सत्तेच्या हव्यासापायी आमदार मतदारांना गृहीत धरू लागलेत. बंडखोर आमदारांना निर्णय येईपर्यंत सभागृहामध्ये बंदी करा. सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी मेनन यांची हायकोर्टामध्ये जनहित याचिका. वांद्रे पश्चिमेमधील समुद्र किनाऱ्यावरती दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक विद्युत रोषणाई. आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन. नाताळच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरीमधल्या ख्रिस्ती बांधवांकडून जोरदार तयारी. घरोघरी कॅरल सिंगिंगसह सजावट, फराळ आणि केक्स वाटून नागरिकांकडून आनंद साजरा. राज्यामध्ये थंडीचा कडाका. मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये निसर्गाची अनोखी रंगछटा. धुळे तालुक्यामधल्या मोराणे येथे 44वे विज्ञान आणि शैक्षणिक प्रदर्शन संपन्न. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतील 100हून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा. जिल्हा रुग्णालयामध्ये विद्यार्थिनींवरती उपचार. जे रुग्णालयामधल्या त्वचारोग विभागाच्या प्रमुखांना 15 दिवसांची सक्तीची रजा. निवासी डॉक्टरांच्या आरोपानंतर विभाग प्रमुखांची सुरू होती चौकशी. रत्नागिरीच्या सन्मित्र नगर परिसरामधील दुकानामध्ये लोकल गुंडांची दहशत. उधारी भरती कपडे देण्यास नकार दिल्यानं तलवारीचा धाक दाखवून दुकानदाराला धमकावण्याचा प्रयत्न. जालन्याच्या अंबड तालुक्यातील धुळे सोलापूर महामार्गावरती भीषण अपघात. पुलावरती उभ्या असलेल्या कंटेनरला कारची धडक. अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू. अंकुशनगर येथील दुर्घटना.
यवतमाळच्या वणी येथे रस्त्यानं जाणाऱ्या चालत्या कारनं घेतला पेट, संपूर्ण कार जळून खाक. बाजार समितीच्या समोरची घटना. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू तर महिला गंभीर जखमी. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. तोल गेल्यानं 14व्या मजल्यावरून पडलेल्या मुलीचा जीव वाचला. हाताला झालेली किरकोळ दुखापत वगळता अन्य काहीही इजा नाही. कुर्ल्याच्या नेहरू नगर परिसरातली घटना. नाताळच्या उंबरठ्यावरती ठाणे पोलिसांकडून अंमली पदार्थ जप्तीची कारवाई. 31 ग्रॅम कोकेनसह नायजेरियन तरुणाला अटक तर आणखी एका कारवाईमध्ये एका तस्कराला अटक. भारत आफ्रिकेच्या क्रिकेट पॅचवरती ऑनलाईन बेटिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. एक आरोपी धुळ्यातील नामांकित हॉटेलमधून ताब्यात. संशयितासह 12 आरोपींच्या विरोधामध्ये आझादनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. मुंबईच्या भांडूप पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक. 119 चोरी आणि गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 2023 मध्ये चोरीला गेलेल्या 462 मोबाईलचा लावला शोध. यापैकी 43 जणांना पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या हस्ते मोबाईल सुपूर्द. गेल्या 2 आठवड्यांमध्ये नाशिक शहरातील तब्बल 3072 बेशिस्त वाहन चालकांवरती वाहतूक पोलिसांची कारवाई. या कारवाईमध्ये 16 लाखांचा दंड वसूल. अपघातावरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये संयोजक म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची चर्चा. प्राथमिक स्तरावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू. इंडियाच्या बैठकीनंतर आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक. विरोधी पक्षाच्या 150 खासदारांचं निलंबन, पण त्यावरती मीडियामध्ये चर्चा नाही. अदानींवरती चर्चा नाही, मात्र मिमिक्रीवरती चर्चा आहे. राहुल गांधी यांची प्रतिक्रिया. उपराष्ट्रपतींनी आपली जबाबदारी पाळावी. प्रकाश आंबेडकर यांचा उपराष्ट्रपतींना सल्ला. त्यांनी घटनात्मक पद्धतीनं काम केलं नाही म्हणून मिमिक्री केली गेली. आंबेडकर यांची प्रतिक्रिया. लोकसभेच्या आणखी 2 खासदारांचं निलंबन. सभागृहामध्ये गोंधळ केल्या प्रकरणामध्ये कारवाई. सी थॉमस आणि एम आरिफ यांच्यावरती निलंबनाची कारवाई. आज विरोधी पक्ष खासदारांचा संसदेवरती मोर्चा. खासदारांच्या निलंबन प्रकरणावरून विरोधी पक्षाचे खासदार मोर्चा काढणार. संसदेमध्ये झालेल्या स्मोक हल्ल्यातील आरोपी नीलम, अमोल, मनोरंजन आणि सागर यांची पोलीस कोठडी आज संपणार. पटियाला हाऊस कोर्टामध्ये आरोपींना हजर केलं जाणार. तब्बल 173 वर्षांनी भारताला मिळणार नवा गुन्हेगारी कायदा. भारतीय न्याय संहितेमध्ये एकूण 3 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. 12 मार्च रोजी नवी दिल्लीमध्ये पुरस्काराचं वितरण. नागपूरचा स्टार तिरंदाज ओजस देवताळे याला अर्जुन पुरस्कार जाहीर. आशियाई स्पर्धेमध्ये ओजसनं केली होती 3 सुवर्ण पदकांची कमाई. सोलापूरचा अष्टपैलू क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णी याला IPL खेळण्याची संधी. IPLसाठी आलेल्या लिलावामध्ये अर्शिनला लखनौकडून 20 लाखांची बोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.